मित्रांनो, पिया लवडरी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे भाऊबीज। तर भाऊबीजच्या निमित्ताने आम्ही जाणार आहोत कोपरगावला आणि आता आम्ही इथे जेवायला थांबलो आहे आणि त्यानंतर आम्ही मम्मींसाठी मोबाईल घ्यायला जाणार आहोत। आज आहे भाऊबीज, त्यासाठी आम्ही जाणार होतो कोपरगावला माझ्या माहेरी। पण सकाळी बघितलं तर मम्मींच्या फोनला काही डॉट्स येत होते आणि थोड्या वेळातच पूर्ण डिस्प्लेच इनविजिबल झाला। म्हणून मम्मीने ठरवलं की नवीनच मोबाईल घ्यायचा। त्यानंतर आम्ही रेडी झालो, आवरलं आणि बघता बघता कामं आवरतात 12 वाजून गेले आणि सर्वांना खूप भूक लागली होती। मग आम्ही नाशिकला गेलो आणि तिथे आम्ही ह्या राजभोग थालीमध्ये जेवण करणार होतो। इथला ॲम्बियन्स एकदम काठियावाडी होता आणि जेवण पण खूप छान होतं। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या, स्वीट होतं। पण मग संडे नसल्यामुळे आम्हाला काही स्पेशल छान स्वीट असं काही भेटलं नाही, पण जेवण मस्त झालं। तर आम्ही थोडे फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे मम्मींसाठी मोबाईल घेण्यासाठी। मित्रांनो, आता आमचं जेवण झालंय। आता कुठे जायचंय? मोबाईल घ्यायला। चला मग मोबाईल घ्यायला जाऊ। चला। तर आम्ही आता पोहोचलो आहोत सिटी सेंटर मॉलला। खूप छान डेकोरेशन केलंय इथं दिवाळीसाठी। आणि आज आम्ही दोघं मॅचिंग तसं आम्ही मॅचिंग करत नाही, आम्ही नेहमी कॉन्ट्रास्ट करतो। तुम्ही बघितलं असेल, पण तो लकीली आज मॅचिंग होऊन गेले। सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा मोबाईल घेतलाय OnePlus Nord 5। मार्बल सँड कलर आहे। तर मस्त नवीन मोबाईल घेऊन पहिले त्याची कॅमेरा क्वालिटी चेक करून 3-4 फोटो काढून आम्ही निघालो कोपरगावच्या दिशेला। त्यात आमची काही 2-3 कामं होती, थोडीफार शॉपिंग केली आणि निघालो आम्ही 5 वाजता कोपरगावला। आणि इकडे माझे आई वडील भाऊ दाराकडे आस लावून आमची वाट बघत होते। दिवाळीनंतर पोरगी माहेरी येईल याचा आनंदच शब्दात सांगू शकत नाही, एक वेगळाच असतो, नाही का? फायनली 2 तासानंतर आम्ही पोचलो कोपरगावला आणि हा आहे आमचा माऊली निवास, माझं माहेर। आणि तिथे गेल्यावरच पाहिलं माझी आई आरतीचं ताट घेऊन ओवाळायला उभी होती। त्यानंतर आमचं पुढे छान मस्त वेलकम झालं। त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि भाऊबीज आम्ही मस्त साजरी केली।
तर भाऊबीजचा ओवाळणी वगैरे झाली आमची. आता आम्ही चाललोय जेवायला. सगळे बसलेत. तर मग मित्रांनो, अशी होती आमची भाऊबीजची संध्याकाळ. भाऊबीज म्हटलं की भाऊ बहिणींमधलं प्रेम, काळजी, आनंद, आशीर्वाद आणि एकमेकांवर असणारी जबाबदारी ह्या सगळ्यांची आठवण करून देणारा हा सण आहे. आणि माहेरची माणसं आणि सासरची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा कंप्लीट होतो माझा एक पूर्ण परिवार. आणि हे सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप साऱ्या गोष्टी होतात, हसी मजाक होतो आणि मस्त वाहते एक प्रेमाची आनंदाची लहर. आणि ह्या गोड दिवसाचा शेवट केला आम्ही ह्या थंडगार आईस्क्रीमने. तर मग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.